मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर। हे दोघेही सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असतात। ते कायमच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात। त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच आहेत, पण त्यासोबतच त्यांच्या व्हिडिओमुळेही ते चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असतात। ऐश्वर्या सध्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या झी मराठीवरील मालिकेत पाहायला मिळत आहे, तर अविनाश यांची मालिका कन्यादानने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय। मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की आता अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या होणाऱ्या सुनेची देखील मालिका विश्वात एंट्री होणार आहे। त्यांची होणारी सून झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे। अविनाश आणि ऐश्वर्या यांचा मुलगा अमेय नारकर हा सध्या नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची कमाल दाखवतोय। तो सध्या रंगभूमी सुद्धा गाजवतोय। खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केलंय। तो सध्या अभिनेत्री ईशा संजय हिला डेट करत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। ईशा ही लाखात एक आमचा दादा या मालिकेत नितीश चव्हाण याच्या 4 बहिणींपैकी एका बहिणीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तिचं मालिकेतील नाव राजश्री आहे। ही मालिका श्वेता शिंदेची निर्मिती असून या मालिकेत ईशा मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमेय आणि ईशा काही वर्ष रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळेच ईशा ऐश्वर्या यांची भावी सून म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आहे। अमेयने सुद्धा ईशासाठी पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त खास स्टोरी सुद्धा शेअर केली होती। लाखात एक आमचा दादा या मालिकेची घोषणा करताच ईशावर सेलिब्रिटींकडून आणि तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आता प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहतायत। ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीला टीआरपीच्या यादीत टॉपला नेण्यासाठी उपयुक्त ठरणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कहते हैं जोड़ियां ऊपर से बन के आ रही हैं, इसका मतलब काम ऊपर भी ठीक नहीं हो रहा है। शादी से पहले तो तुम बहुत आई लव यू बोलते थे, अब क्यों नहीं बोलते? चुनाव खत्म, प्रचार खत्म। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।